श्लोक 152. श्रीराम बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मनासारसाचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एकते आगळे रे. श्रीराम. कुसरी या शब्दाचा अर्थ चातुर्य किंवा कुशलता. आपण बरीच पुस्तकं वाचतो, आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साह्यानं माहिती मिळवतो. एखाद्या पुस्तकातली माहिती खोडून काढण्यासाठी दुसऱ्या पुस्तकाचा आधार घेतो. खूप पुस्तकं वाचली म्हणजे मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे असा भ्रम होऊ शकतो. एखादं तत्त्व शिकवायचं असेल, एखाद्यानं मांडलेले विचार खोडून काढायचे असतील तर काय करावं? याच्या सर्वसाधारणपणे 100च्या वर प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. असं सर्व जो करतो तो विद्वान असेलही, पण साक्षात्कारी असू शकणार नाही. आपल्या चातुर्यानं तो एखाद्या गोष्टीचा निवाडा करू शकेल, पण अंतर्यामी त्याला सगळं समजलं आहे असं मात्र नाही. त्यासाठी आपण जे बोलतो त्या क्षेत्रातला आपला अनुभव महत्त्वाचा. मला पोहायला शिकायचं आहे, मी त्यावरची खूप पुस्तकं वाचली, अनेक जणांकडून त्याविषयी ज्ञान मिळवलं, त्यावरून मला उत्तम पोहता येईल, मी तासभर पोहू शकेल वगैरे वगैरे समज झाला आणि मी पोहायला गेलो की पुस्तकात लिहिल्याप्रमाणे असे हात मारा, पाय मारा असं वाचून पोहता येत नाही. उलट तो अनुभव घेतला नसल्यामुळं गटांगळ्या खाऊन जीव जाण्याची वेळ येईल. नुसते ग्रंथ वाचून किंवा भाषणं देऊन सत्याचा शोध घेता येत नाही. त्यासाठी अंतःकरणातून सत्याची अनुभूती आली पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उदंडाचे उदंड ऐकावे, परी अंतरी प्रत्यय पाहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. जर माणसानं अनेक पुस्तकं वाचली, निरनिराळं संशोधन वाचलं, तर त्याच्या मनामध्ये एकाच विषयावरच्या विविध मतांचा गोंधळ होऊ शकतो. मग त्यातलं कोणतं बरोबर कोणतं चूक हे ठरवता येत नाही. समर्थांचा भर ज्ञान घेणं आणि त्याचा अनुभव घेणं याच्यावरती आहे. आपण साक्षात्कारापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य साधना केली पाहिजे. परमेश्वराची प्रचिती मिळत नाही म्हणून मी अजून एखादं पुस्तक वाचेन, प्रवचन ऐकेन असं म्हणून चालायचं नाही. विवेकानंदांची याबद्दलची एक कथा प्रसिद्ध आहे. आपल्याला माहीतही असेल, विवेकानंद जेव्हा प्रवचन देत तेव्हा प्रत्यक्ष अध्यात्माचा अनुभव श्रोत्यांना मिळत असे. त्यांनी स्वतः तपश्चर्या, साधना आणि आत्मसंयमन याद्वारे मोठं आध्यात्मिक बल प्राप्त करून घेतलं होतं. भारतीय आणि पाश्चात्य विद्वत्ता त्यांनी प्राप्त करून घेतली होती आणि तसंच गुरूंचे आशीर्वाद त्यांना लाभलेले होते. त्यामुळं त्याग आणि सेवा यांच्या आधारावर भारतीय संस्कृती साकारलेली आहे आणि ती टिकून आहे हे त्यांनी ओळखलं होतं. सर्वसामान्य जनतेची उन्नती केली पाहिजे या विचारांमुळं ते स्वतः मूर्तिमंत भारत बनून गेले होते. या योजनेसाठी आर्थिक बळ आवश्यक होतं आणि शेवटी मित्रांच्या विनंतीचा विचार करून त्यांनी शिकागोमध्ये भरणाऱ्या धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा निश्चय केला. त्यासाठी कोणाच्या तरी शिफारशीची आवश्यकता असते हेही त्यांना माहिती नव्हतं. शिकागोला जाण्यासाठी गुरूंचा आदेश त्यांना मिळाला आणि ईश्वराचा साक्षात्कारही त्यांना अनेक वेळा झाला. या प्रवासामध्ये अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला. धर्मपरिषदेमध्ये सर्व उपस्थित लोक अमेरिकेची संस्कृती प्रदर्शित करत होते. प्रत्येक धर्मगुरूचं भाषण झाल्यावरती लोक टाळ्या वाजवत होते. याचं एक दडपण विवेकानंदांच्या चेहऱ्यावर आलं होतं. बोलणाऱ्या आधीच्या वक्त्यांची भाषणं झाल्यावर जेव्हा विवेकानंद व्यासपीठाकडे गेले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी प्रथम विद्येची देवता सरस्वती तिला नमस्कार केला, श्रोत्यांना प्रणाम केला आणि त्यांच्याकडे पाहून ते उद्गारले, अमेरिकेतल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. हे शब्द ऐकल्यावर हजारो श्रोते उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट त्यांनी केला. सर्व धर्म एकाच ईश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत हे त्यांनी जगाला पटवून दिलं.
एक निःसंशय महान व्यक्तिमत्व असा त्यांचा गौरव अमेरिकन वृत्तपत्रांनी केला. सर्व लोक म्हणाले की आत्तापर्यंत आम्ही फक्त शब्द ऐकत होतो, पण स्वामीजींच्या या शब्दांनी अंगावर रोमांच उभे राहिले, शहारे आले, डोळ्यातून घळाघळा पाणी आलं आणि या सगळ्याचा अनुभव आम्ही घेतला. यासाठी समर्थ म्हणतात, अभ्यास आवश्यकच आहे. त्यासाठी पुस्तकांचं वाचन, त्यातून ज्ञानप्राप्ती ही केलीच पाहिजे. त्याबरोबरच सगळ्यांपेक्षा वेगळं असणारं साचार सत्य त्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे. ऋषीमुनींनी साधुसंतांनी सांगितलेली उग्र तपस्या, उपासना, साधना केली पाहिजे. नुसताच अभ्यास करत राहिलो तर सत्याचा शोध घ्यायला वेळ मिळाला नाही असं होऊ शकतं. म्हणून समर्थ अभ्यासाबरोबरच अनुभवाचा पुरस्कार करतात. जय जय रघुवीर समर्थ. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. श्रीराम.